सुनावणीला विकास लवांडेंवरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तुमचे काही नेते आरोप करतात की खोटा गुन्हा आहे आणि खोट्या गुन्ह्याखाली त्यांना अडकवण्यात येतं। तुमची काय प्रतिक्रिया आहे? विकास लवांडेंवरती जी कारवाई झाली ती खरंच कायदेशीर आहे का? सगळ्यात महत्त्वाचं, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर विकास लवंडेंवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक केली। वास्तविक पाहता तुम्ही अटक करण्याच्या आधी त्यांना नोटीस काढणं अपेक्षित होतं। त्यांना पोलीस स्टेशनला, संबंधित पोलीस स्टेशनला बोलवणं गरजेचं होतं। या कुठल्याही गोष्टी नोटीस काढली नाही, कुठली विचारपूस केली नाही, डायरेक्ट त्यांच्या अटक केला, गुन्हा दाखल केला। वास्तविक पाहता विकास लवंडेंवर काय असा कुठला गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी आरोप होता, कुठला गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता? आज आम्ही कोर्टात आल्यानंतर पाहिलं, एका छोट्या कार्यकर्त्यासाठी 100-200 पोलिसाची फौज त्या ठिकाणी उभा, स्वतः पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी कोर्टाच्या समोर त्या ठिकाणी बाजू मांडत होते। याचा अर्थ या पोलीस खाकी वर्दीच्या खांद्यावर बंदूक ठेवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, जो खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रश्न उपस्थित करतो, प्रश्न मांडतो, त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याचे प्रकार या ठिकाणी सर्रास चालू आहे। आता जे पोलीस असं म्हणत आहेत की आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिलेली होती, त्यांनी घेतली नाही, मित्राला नोटीस बजावण्यात आली आणि मग त्याच्यानंतर आम्ही अटक केलेली आहे। विकास लवांडेंनी भूमिका मांडली, 20 घुसखोर जे आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आहेत। त्या महाराजांबद्दल तुमची नक्की काय प्रतिक्रिया आहे? ते खरंच वारकरी संप्रदायाचा प्रसार करतात? विकास लवंडेंच्या बाबत त्यांना कुठलं नोटीस देण्यात आलं नाही। विकास लवंडेंनी जी काही यादी त्या ठिकाणी समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये एक संग्राम भंडारे नावाचा एक महाराज, तुम्ही त्यांची लँग्वेज पाहना, जो खऱ्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाचा पाईक आहे, तुकोबांचा, माऊलींचा पाईक आहे, त्याच्या तोंडून असं वक्तव्य येणार नाही। या समाजामध्ये निषेध व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आपली बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। ठीक आहे, तुम्हाला नाही विकास लवंडेंचे विचार पडले, तुम्ही थोड्या प्रमाणात त्यांच्या अंगावर शाई शिपडू शकत होते, पण ऑइलच्या 3 बाटल्या त्यांच्या अंगावर टाकल्या आणि ज्यावेळेस अंगावर बाटल्या टाकत असताना त्यांच्या तोंडून जे वक्तव्य होतं ते खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाला अशोभनीय वक्तव्य होतं। त्यावेळेस आमच्या विकासरावांनी त्या संग्राम भंडारीवर गुन्हा दाखल केला। त्याला कुठली कारवाई केली का? कुठलीच कारवाई नाही केली। कुठलं त्याला बोलावलं सुद्धा नाही। दुसऱ्या दिवशी ते मीडियासमोर येऊन त्यांनी भाष्य केलं। याचा अर्थ जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो। काल परवा महाराष्ट्रामध्ये बागेश्वर नावाचे एक महाराज छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर 2 दिवसांनी एक महाराज छत्रपती शिवरायांनी लढाईच केल्या नाही असं वक्तव्य करतात। राहुल सोलापूरकर सारखा माणूस महाराजांबद्दल बोलतो, कोरटकर सारखा माणूस महाराजांबद्दल बोलतो, त्यावेळेस त्यावेळेस गप्प का? खऱ्या अर्थाने जो माणूस समाजासमोर कुठली तरी सत्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो। अशा अनेक ठिकाणी माझ्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्रास पद्धतीने विरोधात कार्यकर्ता बोलला का त्याला खाकी वर्दीचा धाक दाखवायचा, गुन्हे दाखल करायचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे। त्यामुळं ज्या विकासराव लवंडेंवर आज खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे, हे प्रकरण पोलीस प्रशासनाला महाग पडणार आहे, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।